नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजपासून आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीची सीरीज सुरू करतोय। त्यातलाच पहिला पदार्थ बनवतोय तो म्हणजेच अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदर सुटलेली खमंग शंकरपाळी। शंकरपाळी बघू शकतात, मस्त दुप्पट फुललेली आहे, छान पदर सुटलेले आहे आणि अगदी खमंग झाली आहे। तसेच शंकरपाळी तळताना तेलात विरघळू नये, छान पदर सुटावीत, परफेक्ट खुसखुशीत व्हावी यासाठी भरपूर टिप्सही सांगितल्या। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी करतोय। तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये वजनी आणि वाटी किंवा कपचे असे दोन्हीही प्रमाण सांगणार आहे, म्हणून तुम्ही वजनी साहित्य मोजून घ्या किंवा मग कप किंवा वाटीने तुमची शंकरपाळी परफेक्टच होतील। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। 200 ml चा मेजरिंग कपचा जो सेट असतो त्याने हा 4 कप मैदा आहे। आता तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसेल तर घरातील कोणतीही एखादी स्टीलची वाटी घ्यायची, अर्धा किलो मैद्याचं पॅकेट घ्यायचं, ज्याने 4 वाटी हा मैदा होईल त्याने पुढची सर्व साहित्य मोजून घ्यायचे। तर अर्धा किलो मैद्यासाठी इथे आपल्याला 1 कप आणि वरतून 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर लागणार आहे। वजनी ही 190 ते 200 ग्रॅम पिठी साखर आहे। इतक्या पिठी साखरमध्ये परफेक्ट गोड शंकरपाळी तयार होतात। तर 1 कप आणि वरतून 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर घेतली। या पिठी साखरमध्ये आपल्याला 3/4 कप म्हणजेच पाऊण कप वितळलेलं साजूक तूप घालायचं आहे। वजनी हे 140 ग्रॅम वितळलेलं साजूक तूप आहे। तूप रूम टेम्परेचरचं घ्यायचं, गरम तूप आपल्याला घ्यायचं नाही, तूप वितळवूनच घ्यायचं। जर आपण घट्ट तूप घेतलं तर त्याचं वजनी प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं आणि शंकरपाळ्यांमध्ये जर तूप जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलात विरघळू शकतात, म्हणून एक काळजी घ्यायची, तूप आधी वितळवून घ्यायचं, रूम टेम्परेचरला आल्यानंतरच वापरायचं। तर 3/4 कप आणि वजनी 140 ग्रॅम इतकं साजूक तूप आपण पिठी साखरमध्ये घालून घेतलं। आता ही पिठी साखर आणि साजूक तूप एखाद्या विस्कने किंवा मग हातांच्या मदतीने 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। पिठी साखर आणि तूप असं फेटून घेतल्याने हे मिश्रण छान असं हलकं फुलकं होतं आणि आपली शंकरपाळी परफेक्ट अशी खुसखुशीत होतात, तोंडात टाकताच विरघळतात। 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घेतलं की हे मिश्रण छान हलकं फुलकं होतं, तूप आणि साखर व्यवस्थित एकजीव होते आणि याचा रंग थोडासा लाईट होतो। 3-4 मिनिटं छान फेटून घेतलं। सुरुवातीपासून आत्ता तुम्ही बघू शकतात याचा रंग छान लाईट झालेला आहे। आता आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ मळण्यासाठी दूध लागणार आहे। तर दूध देखील आपल्याला 3/4 कप म्हणजेच पाऊण कपच घ्यायचं आहे। वजनी म्हणाल तर 150 ते 160 ml आपल्याला दूध घ्यायचं आहे। दूध देखील रूम टेम्परेचरचं घ्यायचं, गरम दूध घ्यायचं नाही। दूध गरम करून व्यवस्थित संपूर्ण गार झाल्यानंतर वापरायचं, फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूध वापरायचं नाही। आता ह्या तूप आणि साखरेचं जे आपण 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण फेटून घेतलंय यामध्ये हा अर्धा किलो मैदा घालायचा। ज्या कपने आपण साखर, तूप आणि दूध मोजलं त्या कपने म्हणजे शेजारी ठेवलेल्या कपने परफेक्ट 4 कप हा मैदा आहे। तर आता हा अर्धा किलो मैदा तूप आणि साखरेच्या मिश्रणामध्ये चांगला असा एकजीव करायचा आहे। जोपर्यंत मैदा आणि तूप साखरेचं मिश्रण व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं लागतात। एखाद्या पदार्थामध्ये जसं आपण मोहन घातल्यानंतर मूठ वळली जाईल तोपर्यंत मिक्स करतो ना, अगदी त्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर 3-4 मिनिटं याला चांगलं असं मिक्स करून घेते। इथे बघा 3 ते 4 मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलं। मैदा आणि तूप व्यवस्थित एकजीव झालेला आहे। एखादी मूठ वळून बघायची, अशी परफेक्ट मूठ वळली जाते म्हणजे मैदा आणि तुपाचं संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव टीस्पून मीठ, अगदी थोडंसं घालायचं, जास्त नाही, पण मीठ घातल्याने शंकरपाळ्यांची चव खूप छान लागते आणि एकदा थोडंसं एकजीव करून घ्यायचं। चांगलं असं एकजीव करून घेतलं। आता आपल्याला हे शंकरपाळ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर शेजारी आपण पाऊण कप 3/4 कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं दूध घालायचं आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। अर्धा किलो मैद्यासाठी 3/4 कप पाऊण कप दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। वजनी 150 ते 160 ml हे दूध आहे। संपूर्ण दूध एकाच वेळी घालायचं नाही, घेतलेल्या दुधातनं अर्ध दूध घालायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं आणि कोरडं वाटू लागलं की अजून दूध घालायचं। अर्धा किलो मैदा इतक्या दुधामध्ये व्यवस्थित मळला जातो। तर याच पद्धतीने थोडं थोडं दूध घालून मी व्यवस्थित हे पीठ मळून घेत आहे।
तर संपूर्ण पीठ आपण जशी कणकेचा गोळा होतो अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचं। इतकं दूध घालून हे पीठ मळून घेतलं की शंकरपाळ्या लाटताना आपल्याला अजिबात जड जात नाही, व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने लाटली जातात, अजिबात जड जात नाही किंवा कडक हे पीठ होत नाही। छान असं पीठ मळून घेतलंय, संपूर्ण दूध वापरलं। पाऊण कप दूध वापरल्यानंतरही तुम्हाला वाटलं की कोरडं वाटतंय, व्यवस्थित गोळा होत नाही, तर फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा दूध तुम्ही यामध्ये वाढवायचे। पीठ खूप पातळ करायचं नाही, जर पीठ खूप पातळ झालं तर शंकरपाळी व्यवस्थित फुलली जात नाही आणि कडक होतात। या पद्धतीने छान असं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे। पाऊण कप दुधामध्येच मी पीठ मळलं, मला वरतून दूध घालण्याची गरज पडलेली नाही। व्यवस्थित गोळा करून झाल्यानंतर एका बोलमध्ये हे पीठ काढून घेतलं। यावर झाकण ठेवून 20 मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे। एक 20 मिनिटं झाले, पीठ छान मुरलेलं आहे। एकदा छान मळून एकसारखं करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे। चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा काढायचा, कारण शंकरपाळी आपल्याला थोडीशी जाडसर लाटायची असते आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे। तर घेतलेला गोळा एकसारखा करून घ्यायचा, हाताने व्यवस्थित एकसारखा करून घेतला की याची मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची आहे। तर शंकरपाळ्यांची चपाती खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त जाड ठेवायची नाही। चपाती खूप पातळ झाली तर शंकरपाळी व्यवस्थित फुलत नाही किंवा मग कडक होतात, आणि खूप जाड आपण चपाती लाटली आणि शंकरपाळी खूप जाड असली तर तळल्यानंतर आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते। म्हणून मध्यम जाडीची चपाती लाटायची, अर्धा सेंटीमीटर इतकी या चपातीची जाडी असायला हवी। चपाती छान लाटून घेतलेली आहे, लाटताना बघू शकतात अजिबात जड गेलेली नाही, अगदी सोप्या पद्धतीने लाटून झाली। चपाती किती जाड आहे तुम्हाला दाखवते। त्याआधी सुरीने किंवा पिझ्झा कटरने याच्या कडा कापून घ्यायच्या, म्हणजे ज्या चिरलेल्या थोड्याशा कडा आहेत त्या निघून जातात आणि आपल्याला प्लेन असा चौकोनी सरफेस मिळतो, व्यवस्थित मग शंकरपाळी कापता येतात। तर या पद्धतीने कडा कापून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ही चपाती कितपत जाड मी ठेवलेली आहे। तर इथे बघू शकतात इतक्या जाडीची मी चपाती ठेवली आहे, साधारण अर्धा सेंटीमीटर इतकी हिची जाडी आहे। यापेक्षा जास्त जाड ठेवायची नाही, नाहीतर मग शंकरपाळी तळल्यानंतर आतमध्ये कच्ची राहू शकतात। त्यानंतर आवडेल त्या आकारामध्ये शंकरपाळी कापून घ्यायची। इथे मी चौकोनी आकारातच कापते, तुम्ही डायमंड शेप किंवा मग कापण्यांच्या आकारामध्ये कापून घेतलं तरीही चालेल। शंकरपाळी एकसारखी कापून घेते, खूप लहान किंवा खूप मोठी करायची नाही, मध्यमच याचा आकार ठेवायचा, म्हणजे एकसारखी तळली जातात आणि पटकन तळून होतात। कापल्यानंतर बघू शकतात इझिली कापली जात आहे, दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि मध्यम जाडी ठेवलेली आहे। तर सगळी शंकरपाळी कापून घेतलेली आहे, लगेच यांना काढून आपण तळून घेणार आहोत। तर इतकी जाड मी शंकरपाळी ठेवली आहे, अर्धा सेंटीमीटर इतकी जाडी ठेवायची, यापेक्षा जास्त जाड ठेवायची नाही। एक शंकरपाळीची पोळी लाटून झाली, कापून झाली की लगेच तळायची, जास्त शंकरपाळी करून ठेवायची नाही, लगेच तळायला घ्यायची। तळत असताना आपण पुढची लाटू शकतो। तर लगेच ही शंकरपाळी तळून घेऊया। शंकरपाळी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे, तेल चांगलं गरम असावं। त्यामध्ये एक शंकरपाळी सोडून बघायची, यावर भरपूर सारे बबल्स म्हणजेच बुडबुडे येत आहे आणि हे लवकर करपत नाहीये, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। शंकरपाळी घातल्यानंतर अगदी कमी बुडबुडे येत असेल तर तेल आधी व्यवस्थित गरम करा। एक शंकरपाळी घालून बघा, छान भरपूर असे बुडबुडे आले की मग शंकरपाळी तळायला घ्यायची। तेल चांगलं गरम केलेलं आहे, गॅस अगदी मंद करायचा, यामध्ये तयार करून घेतलेली शंकरपाळी घालायची। शंकरपाळी तळताना तेल चांगलं गरम असावं आणि मंद आचेवर त्यांना तळून घ्यायची। शंकरपाळी तेलात घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही, एक अर्धा मिनिट व्यवस्थित तळू द्यायची। थोडीशी कठीण होतात, वरतून हार्ड होतात, त्यानंतर आपल्याला याला झारेने किंवा चमच्याने सतत असं मध्ये मध्ये हलवत चांगली अशी खरपूस सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे। थोडीशी तळत आली, रंग बदलत आला की तुम्ही गॅस हलकासा मंद ते मध्यम करू शकतात, पण गॅस मोठा करायचा नाही। शंकरपाळी तळताना काही काळजी घ्यायच्या, ते म्हणजे तेल जर खूप कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकतात किंवा मग खूप तेल शोषून घेऊ शकतात, म्हणून तेल व्यवस्थित गरम असावं। त्याचसोबत एका वेळेला जास्त शंकरपाळी तेलात घालायची नाही। एका वेळेला जास्त शंकरपाळी तेलामध्ये घातली की तेलाचं तापमान कमी होतं आणि मग शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळू शकतात। त्याचसोबत शंकरपाळी तळत असताना त्यांना अशीच सोडून द्यायची नाही, तर यांना मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळली जाते आणि मंद ते मध्यम आचेवरती अशी मस्त सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची। याच रंगावर शंकरपाळी काढून घ्यायची, यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही, कारण शंकरपाळी जोपर्यंत गरम राहतात यांची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि हलकासा रंग बदलतो।
तर शंकरपाळी बघू शकता दुप्पट फुललेली आहे, मस्त पदर सुटलेली आहे आणि बघितल्यानंतरच कळतात की किती खुसखुशीत झाली आहे। तळल्यानंतर यांना एखाद्या चाळणीवर किंवा जाळीवर काढायची आणि हे एखाद्या भांड्यावर ही चाळणी ठेवायची, म्हणजे थोडंफार एक्सेस ऑइल असेल ते निघून जातं किंवा मग शंकरपाळी वाफ धरत नाही। याच पद्धतीने आता आपण सगळी शंकरपाळी तयार करून तळून घेणार आहोत। तर दुसरी शंकरपाळी तयार करेपर्यंत तेलाचं तापमान कमी झालं असेल तर तेल आधी व्यवस्थित गरम करायचा, गॅस मंद करायचा, त्यानंतर तयार केलेली शंकरपाळी घालायची। अर्धा मिनिट व्यवस्थित तळल्यानंतर चमच्याने असं मध्ये मध्ये सतत मिक्स करत व्यवस्थित सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायची। एकूण एक शंकरपाळी परफेक्ट तयार झाली आहे, अजिबात तेलामध्ये विरघळली नाही, कारण तुपाचं प्रमाण आपण परफेक्ट घेतलं आहे। तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळतात किंवा मग तेल खूप गार असलं तरीही शंकरपाळी तेलात विरघळतात। सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे। तर काही शंकरपाळी तळून घेतल्या, तुम्ही बघू शकतात कच्ची शंकरपाळी आणि तळलेली शंकरपाळी कच्च्या शंकरपाळीपेक्षा दुप्पट आपली तळलेली शंकरपाळी फुललेली आहे। सगळे शंकरपाळी तयार करून घेतले, 3 तास गार केलेले आहे। परफेक्ट खुसखुशीत भरपूर पदर सुटलेले शंकरपाळे तयार झालेले आहे। बघू शकतात छान असे पदर सुटलेले आहे, अगदी खुसखुशीत झाले। एकूण एक शंकरपाळी दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे। तर मस्त अशी शंकरपाळी तयार झाली आणि अर्धा किलो मैद्याची आणि संपूर्ण साहित्य घातल्यानंतर वजनी ही शंकरपाळी बरोबर 1 किलो भरलेली आहे। जर तुम्हाला दिवाळी फराळाची ऑर्डर घ्यायची असतील तर तुम्ही 1 किलो वजनी शंकरपाळी द्यायची असेल तर हे प्रमाण अगदी अचूक आहे। शंकरपाळी तोडून दाखवते, बघू शकतात अगदी खुसखुशीत आहे, हाताने इझिली तुटतात, मस्त लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच खाऊ शकतील अशी आहे। 1 ते 1.5 महिना आरामात छान टिकतात। तर या दिवाळीत या पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंट करून सांगा, मित्रपरिवाराला नातेवाईकाला शेअर करा। अशाच खमंग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळी फराळाच्या एका व्हिडिओमध्ये मी गिव्ह अवे अनाउन्स करणार आहे, म्हणून रोज रेसिपी बघायला विसरू नका।